नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिलकुंड चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते। गणेश जयंतीला विविध नावांनी ओळखले जाते, ते म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी। गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते। या दिवशी उपवास करून गणपतीची जन्मकथा सांगणे किंवा श्रवण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते। गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची पूजा करताना दुर्वांचे विशेष महत्व आहे। हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो। या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो। या दिवसाला तिलकुंड चतुर्थी असे म्हणतात। माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते। तिलकुंड चतुर्थी म्हणजे वरद तिल चतुर्थी आणि 2025 मध्ये 1 फेब्रुवारीला ही तिलकुंड चतुर्थी येत आहे। हा सण भगवान गणेशाच्या पूजेसाठी साजरा केला जातो। तिलकुंड चतुर्थी व्रत म्हणजे काय आहे पूजेची पद्धत आणि महत्व जाणून घेऊया या व्हिडिओतून। हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला तिलकुंड चतुर्थी पाळली जाते आणि ती विनायकी चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते। या दिवशी विशेषतः भगवान गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते। हे व्रत पाळल्याने नोकरी व्यवसाय संबंधित समस्या दूर होतात आणि मानसिक शांतीही मिळते। घरात सुख शांतीचे वातावरण राहते। तिलकुंड चतुर्थी व्रतामध्ये काय आहे दानाचे महत्व जाणून घेऊया। माघ महिन्यामुळे या चतुर्थीला दानाचे विशेष महत्व आहे। या दिवशी श्री गणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटप केले जाते। विशेषतः या दिवशी ब्लँकेट आणि अन्नदान केले जाते। या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते। तिलकुंड चतुर्थी व्रत काय आहे आणि काय आहे पूजेची पद्धत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। तिलकुंड चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे। यानंतर आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी। पूजेच्या वेळी श्री गणेशाला धूप दिवा दाखवावा। फळे फुले तांदूळ राऊळी माऊली अर्पण करावी। पंचामृताने स्नान केल्यानंतर श्री गणेशाला तीळ आणि गुळाच्या वस्तू अर्पण कराव्यात। पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असावे। पूजेनंतर ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। हा जप जर पोळ्याच्या माळेने केला तर अधिक शुभदायी असेल। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।